नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे मिसळ पाव. कसं बनवायचं ते बघूया. इथं मी मटकी घरीच तयार केलेले आहे. आम्ही बाजारातनं मटकी विकत आणत नाही, घरीच तयार करते. जर तुम्हाला मटकी मोड कसं यायचं ते बघायचं असलं तर आमच्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. आता हे मटकी मी ह्याला कुकरमध्ये धुवून घेते स्वच्छ. ह्याला पाणी टाकून असं धुवून घ्यायचं. आता हे धुवून घेतलेलं आहे, ते कुकरमध्ये टाकून घेऊया. सगळं पाणी घालायचं, अर्धा तांब्या. थोडंसं हळद टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. ह्याला शिजवायला. आता ह्याला कुकर झाकण लावून शिजवायला ठेवायचं. 2 शिट्ट्या द्यायचं ह्याला. तर हे मटकी शिजूस तर आपलं हे कांदा भाजून घेऊया. थोडं इथं 2 ते 3 कांदे कापून घेतलेले, टमाटे घेतलेले इथं 4 ते 5 ला. इथं मी सुकं खोबरं घेतलेले, ह्याला पण थोडंसं लालसर भाजून घे. असं लालसर भाजलेलं आहे बघू शकता. आता हे लालसर भाजलेलं आहे, मला ताटात काढ. त्याच कढईमध्ये थोडंसं खोबरं इथं आपलं खोबरं असं लालसर टमाटा भाजून घ्यायचं. हे आता मिक्सरमध्ये वाटून. थोडंसं लसूण टाकून घ्यायचं. अद्रक घेतलेलं इथं मी. थोडंसं पुदिना टाकायचं. पुदिना चवीला बी येते आणि ना पचायला बी चांगलं असतं. घेतलेले मी इथं कोथिंबीर घेतलेली. हे सगळं मिक्स करून वाटतं. आता फोडणी देते मी. इथं 4 माप तेल घेते. आता इथं मी पेस्ट घेतलेलं आहे. इथं हे पेस्ट टाकून घेऊया. आता हे खोबरे कुटून घेतलेले ते टाकून घेऊया. आता हे सुके मसाले टाकून घेऊया. लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं हळद टाकते. हे मसाला टाकले मी. इथं मिसळ पाव मसाला टाकलेला होता, ते आता फिरून घेऊया. मसाला टाकून झाल्यानंतर थोडंसं परतून ह्याला पाणी टाक. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मटकी शिजून तयार झालेली आहे, दाखवते तुम्हाला. इथं मी हे बघा, अशा पद्धतीने मऊ झालेले इथं मटकी बघू शकता. मटकी ह्याच्यात टाकून घेऊया. छान असं तर्रीवाला मिसळपाव तयार झालेलं आहे. वरून थोडं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घे. अशा प्रकारे थोडंसं मटकी टाकून घ्यायचं. आता हे तर्रीवाला रस्सा टाकून घ्यायचं ह्याच्यात. वरून असं शेव टाकून घ्यायचं. बघू शकता किती छान असं दिसते. लिंबू आणि कांदा, त्याच थोडंसं कांदा टाकून घ्यायचं. थोडंसं अशा पद्धतीने आपले मिसळपाव तयार झालेले आहे. इथं बघू शकता किती छान दिसायला लागलं. इथं खायला पण एकदम चविष्ट झालेलं आहे. घरी अशा पद्धतीने घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब